हे लाईव्ह लेक्चर ज्या स्टुडंट्सला प्रॉपरली ऐकू आलेलं नसेल, काही कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल, तर तुम्ही काय करू शकता, टीचमेंट ऍप्लिकेशन मध्ये रेकॉर्डिंग मध्ये जाऊन हे लेक्चर परत बघू शकता. चलो आता काय करायचं आहे, रेझोनन्स म्हणजे काय, तर इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. बघा रेझोनन्स म्हणजे काय, द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. जसं आपण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये बघितले होते, डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. कुठले इलेक्ट्रॉन्स, तर पाय इलेक्ट्रॉन्स विदिन द मोलिक्यूल. तर ही लक्षात ठेवा, एकाच मोलिक्यूल मध्ये हा समजा हा मोलिक्यूल आहे एक कन्सिडर केला, तर इकडचे पाय इलेक्ट्रॉन इकडे जातील, इकडचे इकडे जातील. एकाच मोलिक्यूल मध्ये पाय इलेक्ट्रॉनची जी काही मुवमेंट होत असते, डिस्प्लेसमेंट होत असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. परंतु जी काही मुवमेंट होणार ती कुठे व्हायला पाहिजे, तुमची एकाच मोलिक्यूल मध्ये. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, हे बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 प्लस असं एक मोलिक्यूल असेल. आता हा मोलिक्यूल बारकाईने बघा, इथं काय तुमच्याकडे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का आणि प्लस चार्ज. आता इथून पुढे लक्षात ठेवा, कार्बनवर प्लस चार्ज असतो म्हणजे काय असतो, कार्बनवर जेव्हा प्लस चार्ज असतो म्हणजे तो काय असतं, ते एक व्हॅकंट ऑर्बिटल असतं. व्हॅकंटचा अर्थ कळतो का, व्हॅकंट ऑर्बिटल म्हणजे काय असतं, ते रिकाम, जिथं इलेक्ट्रॉन हा रिकाम ऑर्बिटल असतं. आता ऑर्बिटल असतात का, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल वगैरे. जनरली कार्बनवर जेव्हा प्लस कार्बनवर ज्या वेळेला प्लस चार्ज असतो, याचा अर्थ की कार्बन मध्ये पी ऑर्बिटल हे रिकाम असणार, आणि जेव्हा एक ऑर्बिटल रिकाम असतं त्याच्यावर किती इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात, 2 इलेक्ट्रॉन येऊ शकतात. मग इकडे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, तर डिस्प्लेसमेंट कोणाची होणार, जी पाय इलेक्ट्रॉनची होणार आहे. डिस्प्लेसमेंट पाय इलेक्ट्रॉनची का होणार आहे, तर पाय इलेक्ट्रॉन्स आर लूज इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात, एकदम लूज असतात, लूजली बाउंड असतात. सिग्मा इलेक्ट्रॉन्स टाइटली बाउंड झालेले असतात. मग हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे बघा बारका आहे ना, हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे, समजा हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे आले, तर आपलं स्ट्रक्चर कसं होईल बघा, त्याला डबल हेलेला ऍरो टाकायचं, कारण हे एकामेकांमध्ये चेंज होऊ शकतं स्ट्रक्चर, ते नंतर पाहू. CH2CH डबल बॉन्ड CH2 असं स्ट्रक्चर होईल का. परंतु ह्याच्यामध्ये काय झालं बघा, हा जो कार्बन की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता, हा कार्बन ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता, त्याने इकडचे 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये आले, ह्या कार्बनचं नुकसान झालेलं आहे. नुकसान म्हणजे काय झालं, ह्याचे स्वतःचे इलेक्ट्रॉन्स तिकडे गेले ना. हे बघा, हा जो पाय इलेक्ट्रॉन किंवा पाय बॉन्ड होता, तो पाय बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, 2 पाय इलेक्ट्रॉन्स. हे 2 इलेक्ट्रॉन कोणाचे होते, एक या कार्बनचा होता आणि एक या कार्बनचा होता. आता ह्या कार्बनचं बघा, ह्या कार्बनच्या डाव्या बाजूला डबल बॉन्ड होता, या स्ट्रक्चर मध्ये या कार्बनच्या उजव्या बाजूला डबल बॉन्ड आहे. म्हणजे जो सेंटरचा कार्बन होता त्याचं काहीही नुकसान झालं नाही किंवा त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. का फरक पडला नाही, तर इकडे डाव्या बाजूला डबल बॉन्ड होता, इकडे उजव्या बाजूला डबल बॉन्ड आला. नुकसान कोणाचं झालं, या 1 नंबरच्या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन इकडे आलाय का, याचा फायदा झाला. तर दुसऱ्याचा 1 इलेक्ट्रॉन इकडे आलेला आहे, जिथं काहीच नव्हतं तिथं डबल बॉन्ड आला, म्हणजे हा फायद्यात आहे, हा नफा ना तोटा, पण हा तोट्यात गेला. याचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्यात गेला, म्हणजे याच्यावर काय आला, तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आला. मग दिस डिस्प्लेसमेंट ऑफ द पाय इलेक्ट्रॉन विदिन द मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. ह्याला आपण काय नाव देतो, रेझोनन्स नाव देतो. आता काय करायचं आहे, आता रेझोनन्स मी तुम्हाला अजून एक स्ट्रक्चर काढून दाखवत बघा. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 मायनस. आता याच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर कसे काढायचे बघा, या मॉलिक्यूल मध्ये. आता या मॉलिक्यूल मध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर कसं काढणार, मुवमेंट कोणाची होते, पाय इलेक्ट्रॉन्स होत असते. ही व्हॉट इज दिस नेगेटिव्ह चार्ज माहिती आहे का, केमिस्ट्रीत नेगेटिव्ह चार्जचा अर्थ कोणाला माहिती आहे. नेगेटिव्ह चार्ज म्हणजे अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्ह चार्ज म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आता तुम्ही म्हणाल कधी कधी केमिस्ट्री मध्ये आपण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अशी पण दाखवलेले, 2 डॉट पण दाखवलेले. आता फरक बघा, समजा आपण नायट्रोजनवर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवलेले आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये नायट्रोजन मध्ये निगेटिव्ह चार्ज दाखवलाय.
तर ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ही इलेक्ट्रॉनची एक पेअर आहे, ही सुद्धा इलेक्ट्रॉनची एक पेअर आहे. पण दोन्हीमध्ये फरक काय? जेव्हा आपण दोन डॉट दाखवून इलेक्ट्रॉनची पेअर दाखवतो याचा अर्थ ते दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन या नायट्रोजनच्या ऍटमचे आहेत. म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे आहेत. पण जेव्हा नायट्रोजनवर आपण निगेटिव्ह चार्ज दाखवणार याचा अर्थ ते नायट्रोजनकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यातला एकच इलेक्ट्रॉन स्वतःच्या एक दुसऱ्याचा घेऊन पेअर केलेले. अर्थ समजला का? बोला मला जरा निगेटिव्ह चार्जचा अर्थ सांगा. निगेटिव्ह चार्ज आणि दोन डॉट मधला फरक काय? दोन डॉटचा अर्थ काय? दोन डॉट दोन्ही म्हणजे इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनचे आहेत. दोन्ही इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनचे आहेत. नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्जचा अर्थ काय? दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन पेअर फॉर्म केलेली असते. हा, एक स्वतःचा आणि एक दुसऱ्याचा घेतलेला असते. एक दुसऱ्या का? हा, चलो आता इकडून लक्ष द्या. या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथं सगळ्यांना कळेल की कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे कार्बननं काय केलं असणार? दुसरा कोणाचा एखादा इलेक्ट्रॉन घेतलेला असणार. समजा इथं हायड्रोजन असतं तो H+ म्हणून निघून गेलेला असता. इथं हायड्रोजन असता जोडलेला, तो H+ म्हणून निघून गेला असता तर इलेक्ट्रॉन पेअर इथं राहिली असते की नाही? ही इलेक्ट्रॉन पेअर जर इथं आली, आता ह्या कार्बनचे बॉन्ड्स बघा किती आहेत ऑलरेडी? 1 2 3 आणि 4 आहेत. ही इलेक्ट्रॉन पेअर आहे तर इथे डबल बॉन्ड ह्या कार्बनचे 5 बॉन्ड होणार. मग ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे येणार. मग ह्या कार्बनवर निगेटिव्ह म्हणजे स्ट्रक्चर कसं होईल? CH2- सिंगल बॉन्ड CH डबल H2. अलग लक्षात. See, these structures are called as a resonance structure. आता ही जी स्ट्रक्चर्स होती त्याला नाव देऊया आपण RS. त्याला पण नाव देऊया RS. त्याला नाव देऊया RS. याला सुद्धा नाव देऊया RS. RS म्हणजे काय? रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. वैष्णवी तुम्ही लेक्चरला आहात का? वैष्णवी आवाज येतोय का माझा? चलो, बरोबर आहे का? आता अजून काय करूया आपण? काही स्ट्रक्चर्स काढूया बघा. कार्बोनेट आहे. कार्बोनेट आहे म्हणजे कसा? CO3 2- चार्ज. बघा, हा कार्बोनेट. आता ह्याच्यामध्ये रेझोनन्स कसा काढणार तुम्ही? तर ही इलेक्ट्रॉन स्पीड इकडे वर जाऊ शकते, तर ही इलेक्ट्रॉन स्पीड इथे येऊ शकते की नाही? मग समजा ही इलेक्ट्रॉन स्पेअर ऑक्सिजन, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन स्पेअर कार्बनच्या ऑक्सिजनच्या मध्ये आले तर आपलं स्ट्रक्चर कसं होईल बारकाईने बघा. CO वर मायनस, इथं डबल बॉन्ड O आणि हा O- ऍज इट इज आहे. याला अजून एक पॉसिबिलिटी आहे की ही इलेक्ट्रॉन स्पेअर इथं आली आणि ही इकडे वर गेली तर स्ट्रक्चर कसं होणार आहे बघा. CO- इकडं O- ऍज इट इज आहे, इथं मात्र डबल बॉन्ड. सी दीज फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. त्याला आपण काय नाव देत असतो? रेझोनन्स. मग रेझोनन्सचा पहिला पॉइंट काय आहे? रेझोनन्सची डेफिनेशन काय? डिस्प्लेसमेंट. त्याला काही बुक्स मध्ये शिफ्टिंग पण लिहिलेलं आहे, काही बुक्स मध्ये याला मुवमेंट पण हा शब्द दिलेला आहे. अर्थ कळतोय का? डिस्प्लेसमेंट, शिफ्टिंग, मुवमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स विदिन द मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. आता ह्याचा पॉइंट, दुसरा पॉइंट एक लिहून घ्या बघू. राईट डाऊन. मी तुम्हाला काही पॉइंट्स लिहून देतो. राईट डाऊन द फर्स्ट पॉइंट. डिस्प्लेसमेंट और मूवमेंट और शिफ्टिंग ऑफ द पाई इलेक्ट्रॉन्स विदिन द मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. लिहिलं का? काही गोष्टी लिहून घ्या, नंतर ही स्ट्रक्चर्स काढा. लगेच स्ट्रक्चर्स काढायची काही आवश्यकता नाही. चलो, डिस्प्लेसमेंट ऑफ द मूवमेंट ऑफ पाई इलेक्ट्रॉन विदिन द मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. दूसरा पॉइंट लिहा. दिस इज अ इंटरमोलेक्युलर फेनॉमेनॉन. राईट डाऊन. दिस इज अ इंटरमोलेक्युलर. दुसरा पॉइंट काय बघा, हा कुठला फेनॉमेनॉन आहे? इंटरमोलेक्युलर फेनॉमेनॉन. म्हणजे हा कुठं होतो? मॉलिक्यूल मध्ये फक्त होतो. हा, मॉलिक्यूलच्या आतमध्ये सगळा गोंधळ काय? इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणार ती फक्त मॉलिक्यूलच्या आतमध्येच होणार आहे. बाकी इलेक्ट्रॉन्स मॉलिक्यूलच्या बाहेर कुठं जाणार नाही. आलं लक्षात? आता गंमत बघा. हा पहिला मॉलिक्यूल जो आपण काढला होता ना, त्या पहिल्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर असं पण नसेल आणि असं पण नसेल. हे जे रेझोनन्स असतो ना, रेझोनन्सचा फेनॉमेनॉन हा सगळा हायपोथेटिकल फेनॉमेनॉन आहे. कसा आहे? द हायपोथेटिकल फेनॉमेनॉन आहे हा. पूर्णपणे हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकलचा अर्थ काय? इमॅजिनरी आहे. तुम्ही जर कार्बोनेट आयनचं स्ट्रक्चर बघितलं, ते कार्बोनेट आयनचं स्ट्रक्चर असं पण नसेल, असं पण नसेल आणि असं पण नसतंय.
का तर कार्बोनेट आयनचे हे स्ट्रक्चर घेतलं आणि कार्बोनेटच्या सगळ्या प्रॉपर्टीज बघितलं तर हे स्ट्रक्चर कार्बोनेटच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. कुठलंही रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्या कंपाऊंडच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. लक्षात आलं का? त्यामुळे ही जी सगळी आपण स्ट्रक्चर करतो ही सगळी इमॅजिन केलं गेलेलं आहे की हे प्रॉबेबली असं असू शकतं. आता इमॅजिन करायला का आपण काय पण इमॅजिन करतो, ही इमॅजिन करायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे ना, आपला नेहमीचा डायलॉग. आता मात्र ह्या ज्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरची इमेजरी आहे ह्यांच्यापासून एक हायब्रिड स्ट्रक्चर आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. कुठलं स्ट्रक्चर? हायब्रिड. आणि हायब्रिड स्ट्रक्चर हे रिअल स्ट्रक्चर असतं. कुठल्याही रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं आपण कुठलं स्ट्रक्चर तयार करू शकतो? हायब्रिड. आणि हायब्रिड स्ट्रक्चर एक्सप्लेन्स ऑल दी प्रॉपर्टीज ऑफ दी कंपाऊंड. म्हणजे कसं, याचा हायब्रिड स्ट्रक्चर करू शकतो आपण की जे त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करेल. याचा हायब्रिड स्ट्रक्चर करू शकतो, याचं सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिड स्ट्रक्चर काढू शकतो. बरोबर आहे का? आता हायब्रिड स्ट्रक्चर कसं काढायचं असतं? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. कुठल्याही मॉलिक्युलची जेवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतील त्या सगळ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं कॉम्बिनेशन करून आपण काय करायचं असतं, हायब्रिड स्ट्रक्चर काढायचं असतं. आता पहिल्या स्ट्रक्चरचं हायब्रिड स्ट्रक्चर मी कसं काढतो बघा. रेझोनन्स स्ट्रक्चर काढताना एवढं ध्यानात घ्यायचं, तुमचा एक स्केलेटन पहिला काढून घ्यायचा. स्केलेटन काढून घ्यायचं म्हणजे काय घेणार तुम्ही, तर कार्बन हायड्रोजन जे ऍटम्स असतात आणि त्याचे सिंगल बॉन्ड्स असतात ते फक्त सगळे पहिले काढून घ्यायचे. सिंगल बॉन्ड म्हणजे कुठले? सिग्मा बॉन्ड. आता मी ह्याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर काढतोय बघा, बारकाई बघा. रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर कसं काढणार मी? CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. हे झालं स्केलेटन. आता बारकाई बघा, डबल बॉन्ड कुठं कुठं होता, सगळी स्ट्रक्चर्स बघायची. इथे एक डबल बॉन्ड होता, तिथे एक डबल बॉन्ड होता. जिथे जिथे डबल बॉन्ड होते ना तिथे डॉटेड डबल बॉन्ड असे टाकायचे बघा, डॉटेड न झालं. म्हणजे डबल बॉन्ड इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो ना. एका रेझोनेटिंग हायब्रिड स्ट्रक्चर मध्ये इथं डबल बॉन्ड आहे, तर एका रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये इथं डबल बॉन्ड आहे. बरोबर आहे का? आता बघा, पॉझिटिव्ह चार्ज कुठं आहे? एक नंबरच्या कार्बनवर आहे इथं, ती एक इकडे इथं आहे. तर हा कसा लिहायचा? डेल्टा पॉझिटिव्ह लिहायचा. आणि दिस स्ट्रक्चर इज द हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ दिस टू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बरोबर आहे का? बघा, दिस इज द हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ दिस रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि हे जर कंपाऊंड घेतलं तर ह्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी याला एक्सप्लेन होत नाहीत, याला एक्सप्लेन करून दिस स्ट्रक्चर विल एक्सप्लेन ऑल दी प्रॉपर्टीज ऑफ दी कंपाऊंड. आता याचं हायब्रिड स्ट्रक्चर काढायचं. तर हायब्रिड स्ट्रक्चर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? स्केलेटन काढून घ्यावं लागेल का? बघा, घेतला. डबल बॉन्ड कुठे कुठे आहेत? दोन ठिकाणी आहेत. चलो, डॉटेड लाईन ने दाखवले का? इथं कुठला चार्ज येणार आहे? कोण सांगेल? निगेटिव्ह. डेल्टा मायनस. डेल्टा मायनस. चलो, आता ह्याचा हायब्रिड स्ट्रक्चर काढूया. कार्बोनेट आयनचा हायब्रिड स्ट्रक्चर काढूया. चलो, COO. इथं डबल बॉन्ड होता का? त्या स्ट्रक्चर मध्ये होता. इथं डबल बॉन्ड होता का? पार्शियल बॉन्ड सगळीकडे, पार्शियल डबल बॉन्ड आणि डेल्टा निगेटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड. बरोबर आहे का? बघा, दिस इज द रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ दिस कंपाऊंड. लिहून घेऊ शकतो का? चला, राईट डाऊन दी स्ट्रक्चर्स. पहिला पटकन नंबर 1 2 3 पटकन लिहून घ्या. पॉइंट लिहून घेतलेत का सगळे? चला, लिहून घ्या पटकन. आता तुम्हाला एखादं स्ट्रक्चर दिलं, एखादं कंपाऊंड दिलं तर त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढता आली पाहिजे. स्क्रीन प्रॉपरली दिसते का मला? ना, बर, गुड. चला, आता काय करूया आपण? हाऊ टू ड्रॉ दी रेझोनन्स बघूया. राईट ऑन द हेडिंग, हाऊ टू ड्रॉ दी रेझोनन्स स्ट्रक्चर. वैष्णवी शिकरे, तुम्ही आला का लेक्चरला? हो. मग आता लेट आले? हो. बरं, ठीक आहे. आपण परवा जे एक्सप्लेन केलं होतं ना तुम्हाला रेझोनन्स, त्याचं आज डिटेल मध्ये बघा. परवा आपण शॉर्ट मध्ये डिस्कस केलं होतं. राईट डाऊन दी कंडिशन्स फॉर
रेझोनन्स. कुठल्याही मॉलिक्युल मध्ये रेझोनन्स होण्यासाठी काही कोणत्या कोणत्या कंडिशन्स लागतात बघा. राईट डाऊन. कंडिशन्स फॉर रेझोनन्स, आणि सगळ्यात महत्वाची एकच कंडिशन लागते, ते म्हणजे कंजुगेशन. तुमच्या सिस्टम मध्ये कंजुगेशन पाहिजे, कंजेशन नव्हे, कंजुगेशन. लक्ष द्या. आता कंजुगेशन म्हणजे काय, तर एक ठराविक अशी काही बॉन्डची अरेंजमेंट असते, इलेक्ट्रॉनची अशी ठराविक एक इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट असते, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेशन. पहिली कॉन्जुगेटेड सिस्टम किंवा पहिलं कॉन्जुगेशन असेल बघा, पाय सिग्मा प्लस. आता मी हे बॉन्ड लिहित नाही, अगोदर समजून घ्या, मग मी ह्या डायरेक्ट लिहू नका. लक्ष द्या. पहिली कॉन्जुगेटेड सिस्टम असेल पाय सिग्मा प्लस. प्लसच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता, त्याला व्हॅकंट ऑर्बिटल म्हणू शकता. मगाशीच मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलंय की प्लस चार्ज जेव्हा कार्बनवर असतो त्याच्यावर काय असतो, व्हॅकंट कोणता ऑर्बिटल असतं, एसपीडीएफ मधलं कुठला ऑर्बिटल व्हॅकंट असतं, पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल. हा, ऑर्बिटल व्हॅकंट असतं. पहिलं पाहिजे काय माहितीये का, तुमच्या स्ट्रक्चर मध्ये एक डबल बॉन्ड पाहिजे, एक सिग्मा बॉन्ड पाहिजे, आणि त्याच्यानंतर शेजारी व्हॅकंट ऑर्बिटल असेल तर त्याला म्हणायचं कॉन्जुगेशन. आणि मग ह्या स्ट्रक्चरचं रेझोनन्स स्ट्रक्चर काय करू शकतो, काढू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, पहिली कंडिशन आपण डिटेल मध्ये सगळ्या कंडिशन्स पाहूया एकत्र लिहिण्यापेक्षा. मगाशीच पाहिलेले एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 आणि द प्लस. मला सांगा याच्यामध्ये कंजुगेशन आहे का, कसं कंजुगेशन आहे बघा, आहे. कसं आहे, पाय बॉन्ड, पाय. हा कुठला, पाय सिग्मा. आणि हे काय, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, व्हॅकंट ऑर्बिटल आहे, व्हॅकंट पाय ऑर्बिटल. सिग्मा व्हॅकंट. पाय सिग्मा व्हॅकंट होतोय का, किंवा पाय सिग्मा प्लस, त्याचं काय होऊ शकतं, रेझोनन्स होऊ शकतो. मग रेझोनन्स ह्याचं हे कंपाऊंड तुम्हाला दिलं, ऐका हे कंपाऊंड तुम्हाला दिलं तर ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. मग रेझोनन्स स्ट्रक्चर काढताना कुणाची मुवमेंट करणार आपण, मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉनची दिसतात का, हे इलेक्ट्रॉन कुठले येणार, मग स्ट्रक्चर कसं होणार तुमचं, CH2 प्लस सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, आणि ह्याचं हायब्रिड स्ट्रक्चर कसं करणार, CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डेल्टा प्लस डॉटेड डबल बॉन्ड डॉटेड डबल बॉन्ड. झालं का बघा, चालू शकतो का नाही. आता मी काय करतो, आता हे तर मगाची ओळखीचं एक्झाम्पल असल्यामुळे मी पटकन लिहिलेलं आहे तुमच्याकडे. आता मी तुम्हाला दुसरं एक स्ट्रक्चर देतो, त्याचं मला हायब्रिड स्ट्रक्चर काढून दाखवाल का बघू. पहिल्यांदा मला सांगा, याचं रेझोनन्स होऊ शकतं का, याचा रेझोनन्स होऊ शकतो का, होऊ शकतो. होऊ शकतो, होऊ शकतो. होऊ शकतो. प्रथमेश काय पाय बोलला? बॉन्ड, पाय बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड पण आहे. हा, पाय बॉन्ड पिन आहे, सिग्मा पण आहे, प्लस आहे. हा, मग आता ऐका मुवमेंट कशी करायची इलेक्ट्रॉनची बघा, इलेक्ट्रॉन असा एरो करायचा बरोबर इथं सेंटर पर्यंत. मग कसं होणार आहे तुमचा, हा डबल बॉन्ड इथं गेला, पॉझिटिव्ह चार्ज कुठे येईल, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या पुढच्या कार्बनवर. समजा काय का 1 2 3 4 कुठल्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, 6 नंबरच्या, 6 नंबरच्या कार्बनवर, 3 नंबर, 3 नंबरच्या कार्बनला, 3 नंबरच्या कार्बनला. ह्याचं हायब्रिड स्ट्रक्चर कसं असेल, या रेझोनन्सचा याला रेझोनन्स 1 याला रेझोनन्स 2 म्हणूया, रेझोनन्स स्ट्रक्चर. तर ह्याचं हायब्रिड स्ट्रक्चर असं असेल का, डबल बॉन्ड दाखवायला लागणार, आणि मायनस डेल्टा प्लस चार्ज असेल की नाही असेल. हा. चलो आता अजून एक स्ट्रक्चर, इथं प्लस चार्ज असेल, इथं डबल बॉन्ड, आणि इथं सुद्धा एक डबल बॉन्ड असेल. तर याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढू शकता का तुम्ही. हे बघा, पाय सिग्मा प्लस आहे का,
पाय सिग्मा प्लस ह्याच्यासारखंच आहे पण थोडासा फरक आहे बघा. हा इलेक्ट्रॉन स्पिन इथं आणि ते स्ट्रक्चर कसं झालं तुमचं सांगा बघू. इथं डबल बॉन्ड आला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इथं सुद्धा एक डबल बॉन्ड पहिला आहे ना. आता परत इथं कन्ज्युगेशन झालं का पाय सिग्मा प्लस, मग इलेक्ट्रॉन स्पिन इथे येऊ शकते की कुठं इथे येणार, हा डबल बॉन्ड असणार मग इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल का. हायब्रिड स्ट्रक्चर असं असेल का बघा. डबल बॉन्ड कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे का असं. प्लस चार्ज कुठं कुठं होता, पहिला इथं 1 नंबर होता प्लस डेल्टा, इथं 3 नंबर आला प्लस डेल्टा आणि इथं 5 नंबर आला का. दिस इज युअर रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे. त्याला काय म्हणतो आपण, हायब्रिड स्ट्रक्चर नाव देऊया, चालेल का. चलो ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येईल का बघा. इथं जागा नाही, एक काम करतो हे तुम्ही स्ट्रक्चर्स लिहून घ्या. चला मी काय करतो हे बघा एवढंच काढतो, तुम्ही मला एवढंच लिहा, त्याला रेझोनन्स आणि हायब्रिड स्ट्रक्चर काढायला जागा सोडाल का या 3 स्ट्रक्चर्सची. राईट डाउन दिस 3 स्ट्रक्चर्स. कंडिशन्स फॉर रेझोनन्स मध्ये पहिलं लावल्या कंजुगेशन, त्यातलं पहिलं पाय सिग्मा प्लस लिहून घ्या किंवा पाय सिग्मा प्लस ऑब्लिक लिहा ऍटॉम ऑर्बिटल, ही 3 स्ट्रक्चर्स लिहून घ्या. त्याच्या पुढे त्याचे रेझोनन्स काढा आणि हायब्रिड पण तुम्हीच काढा, पण जागा सोडा. आता सगळं जाता लिहित बसू नका. झालं काही लिहून बघा. झालं. चलो मी आता एक स्ट्रक्चर देतो, त्या स्ट्रक्चरचे रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवायचे आहेत. CH2 प्लस, चलो ह्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स कसे होतील सांगा मला. कंजुगेशन आहे का अगोदर बोला. आहे. हो आहे कंजुगेशन आहे. पाय सिग्मा प्लस आहे का. पाय सिग्मा प्लस हो आता का हो आहे. पाय, हा मग मी इथं स्ट्रक्चर काढू का. ही इलेक्ट्रॉन स्पिन इथं दाखवायची तर काय होईल तर डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड प्लस चार्ज. प्लस हा आता परत इथं कॉन्जुगेशन झालं का पाय सिग्मा प्लस, मग इलेक्ट्रॉन स्पिन इथे ना, हा बॉन्ड इकडे. हा समजून घ्या, अतिशय सोपा कन्सेप्ट आहे किंवा इंटरेस्टिंग आहे. आता CH डबल बॉन्ड इज इथं प्लस चार्ज येईल का. प्लस हा आता इथं पाय सिग्मा प्लस परत झालं, ही इलेक्ट्रॉन स्पिन इथे ना, बरोबर आहे का. इथं प्लस चार्ज झाला का. आता काय होईल, पाय सिग्मा प्लस इथं आलं का, ही इलेक्ट्रॉन स्पिन इथे जी CH2 ची होती ती काय होईल, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं काय होईल CH2 सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड ना. त्याचं हायब्रिड स्ट्रक्चर कसं असेल, हायब्रिड इथं CH4 डेल प्लस, प्लस इथं डेल प्लस प्लस डेल्टा प्लस आणि इथं डेल्टा प्लस आणि डॉटेड लाईन सगळीकडे असं दाखवूया का इथं आत. मग रेग्युलर स्ट्रक्चर्स काढता येतील का. आता एखाद्या ह्या कंपाऊंडची किती रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि एवढं लक्षात घ्या, ज्या कंपाऊंडची रेझोनन्स स्ट्रक्चर जेवढी जास्त होतील तेवढं ते कंपाऊंड जास्त स्टेबल असेल. म्हणजे एखाद्या कंपाऊंडची 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर होतील आणि एखाद्याची 5 होतील, तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असणारे कंपाऊंड कसं असणार तुमचं जास्त स्टेबल असेल. हे कंपाऊंड लिहून घ्या आणि याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायला आणि हायब्रिड स्ट्रक्चर काढायला जागा सोडा. राईट डाऊन दिस स्ट्रक्चर. आता मी पुढले स्ट्रक्चर काढून दाखवतो, तुम्ही फक्त मला एवढं सांगा त्याचं तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स करता येईल का, त्याचा रेझोनन्स काढता येईल का. येईल. हाँ. हो येणार. हो येणार. हो येणार. हो
तुम्ही ऐकलं तुम्हाला पाय सिग्मा प्लस पाय पाय सिग्मा प्लस आहे सर. पाय सिग्मा प्लस कुठली स्ट्रक्चर तयार होतील अंदाजे सांगा मला. अंदाजे नाही, एक्झॅक्टली सांगा किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स इथे तयार होऊ शकतात. 5 5 काढून बघ ना. 5 आणि हो. हायब्रिड स्ट्रक्चर रेझोनन्स मध्ये काउंट करायचं नाही. हायब्रिड स्ट्रक्चर रेझोनन्स मध्ये काउंट करायचं काउंट करायचं नाही. 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 जर तुम्हाला विचारलं उद्या एखादा कंपाऊंड याची रेझोनन्स स्ट्रक्चर्स किती होतील, तर रेझोनन्स स्ट्रक्चर होतील तेवढीच काढायची. हायब्रिड स्ट्रक्चर त्यात मोजायचं नाही, कारण हायब्रिड हे सगळ्याचं कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असतं. चलो आता मला सांगा ह्याचं तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येईल का? बघा हो येईल येईल पाय सर. सिग्मा हो. प्लस हो, येणार सर. येणार प्लस आहे की आहे. हा. हो आहे. आहे. चला याचं रेझोनन्स काढून दाखवा बघू. सोपा आहे. हो. याचे किती येणार. रेझोनन्स स्ट्रक्चर याचे 2 2 दोन 2 ना? 2 1 2 2 1 2 आणि दुर्गा 2च होतील. रमेश 3 होणार. 3 3 होणार. होणार. 3 नंबर कोणला काय बघा. इलेक्ट्रॉन्स पे येतील का? इथं प्लस चार्ज येईल का? हा हा डबल बॉन्ड आला, इथं प्लस चार्ज आला का तुमच्या? आता परत एक कॉन्ज्युगेशन झालं ना, पाय सिग्मा प्लस इलेक्ट्रॉन्स पे इथं आली. हो 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 ना, गडबड करायची नाही. झाली का ती? ह्याची किती होती? याची 5 5. वेळ आहेस का प्रथमेश? 2च होणार. 2 2च तयार होणार सर 2च. हो 2 रेझोनन्स मध्ये 2 5 होत असतात. चलो याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढता येतील का? किती होती? हा येतील. 1 हा, किती तयार? 1 2 2 तयार होणार ना सर 2 2 होणार सर 2 2 होणार 2 2 किती? सर. हो 2 सर. कशी? इलेक्ट्रॉन्स पे इथं गेली तर पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. बरोबर ना? हे 3 स्ट्रक्चर्स होणार. बघा ह्याची 3 होतील का मला सांगा सर? काढून दाखवा ती. 3 होतील. बघा जर 3 होतील बघा. होतात का नाही तर मी घेऊन दाखवतो बघा. सर होत आहेत 3 होत आहेत. हा होत आहेत 3 होत आहेत 3 हा गुड गुड. हे लिहून घेतली का स्ट्रक्चर्स? ही स्ट्रक्चर्स लिहून घेतली का? स्ट्रक्चर करायची घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पहिली कंडिशन कळाली का? पाय सिग्मा प्लस ची लक्षात आलं का? चलो आता दुसऱ्या कॉन्जुगेटेड सिस्टम बघूया आपण. पाय सिग्मा मला बघू द्या थांबा. पाय सिग्मा लोन पेअर किंवा मायनस चार्ज ही दुसरी सिस्टम आहे. पण पहिल्या सिस्टम जे होमवर्क मी तुम्हाला देतो बघा, हे एक होमवर्क करून दाखवा मला. चला हे होमवर्क साठी दोन्ही किती लोकांना जमतंय बघा. हे जमेल का तुम्हाला? लेफ्टचं हो सर. बरोबर आहे? हो सर हो राईटचं हो हो कंजुगेशन आहे जमेल. का? कंजुगेशन आहे. एक आहे काम करायचं. आहे ह्या दोन्हीची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायची. दोन्हीची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायची. बरोबर आहे का? आणि हे जे मी फायनल स्ट्रक्चर सांगतोय आता दाखवले बघा, NH3+ आहे.
ह्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स होतील का तयार करून बघा आणि लेक्चर संपल्यानंतर मला व्हॉट्सअपला टाका. 100% सगळ्यांचं चुकणार आहे, आता सांगतो. 100% सगळ्यांचं चुकणार आहे. फक्त आता हिंट दिल्या, प्रयत्न करा. चालेल? चलो, लिहून घेतलं का ते? लिहून घ्या. चला, लिहून घ्या. ए बाकीच्यांनी बोला की इतर मुलांनी काय बोलायचं नाही काय? प्रथमेश, दुर्गा, वैष्णवी एवढीच मुलं बोलतायत. बाकीच्यांचं काय झालंय? चला, दुसरी कॉम्प्लिकेटेड सिस्टम बघूया. आता थोडस स्पीड पकडूया, तुम्हाला आता येईल बघा. याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येईल का बघा. CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 मायनस. येणार ही कंजुगेट हो. आहे का? आहे आहे का? पहिलं किंवा 5 मायनस. याची किती स्ट्रक्चर होती? एक दोन स्ट्रक्चर तयार होतील. दोन प्रथमेश, तुझ्या मोबाईल कागदातून मध्ये काय प्रॉब्लेम नाही का रे? नाही. कसं होईल? ऐका, ही इलेक्ट्रॉन स्पीड इथे, ही इलेक्ट्रॉन स्पीड इथं जाईल. CH2 मायनस सिंगल बॉन्ड CH2 CH. CH2 आता हायब्रिड स्ट्रक्चर कसं असेल? हायब्रिड दोन्ही ठिकाणी पार्शियल डबल बॉन्ड आणि डेल्टा प्लस डेल्टा मायनस डेल्टा प्लस नाही, डेल्टा मायनस. डेल्टा मायनस डेल्टा मायनस, बरोबर आहे. त्याची किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतील? नायट्रेट कोण सांगेल याची किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतील? तीन तीन तयार होतील. व्हेरी नाईस. चलो, हे लिहून घ्या. 2 स्ट्रक्चर लिहून घ्या आणि तुम्ही फक्त पहिली स्ट्रक्चर लिहून घ्या. त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर लेक्चर झाल्यानंतर तुमचं तुम्ही लिहून घ्या. आता वेळ घालू नका. लिहिले का? चलो, 3 नंबरचं स्ट्रक्चर लिहून घ्या. CH2 डबल बॉन्ड CH OH. चलो, त्याचं स्ट्रक्चर काढता येईल का? रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येईल का? होणार की. दोन तयार होणार आहे का? हाय सिग्मा लोन पेअर. चलो, वैष्णवी, आपण परवा जे तुम्हाला शिकवलं होतं त्याच्यामध्ये एवढी स्ट्रक्चर्स आपण घेतली नव्हती ना? आठवलंय का? म्हणून मगाशी तुम्हाला फोन केला होता की तुम्ही लेक्चर्सला या. त्यामुळे तुमचा रेझोनन्स मी शिकले आणि मग चुकलं असं सगळं. चल, ह्याचा रेझोनन्स होईल का बघा? होईल होईल ना? आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढताना काही रूल्स माहित पाहिजे. स्ट्रक्चर ड्रॉ करताना काही रूल्स आहेत बघा. काय रूल कसे आहेत लक्ष द्या. पहिला कसं, टोटल चार्ज ऑन ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर शुड बी सेम. तुम्ही कितीही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढा, त्याच्यामध्ये टोटल चार्ज सेम पाहिजे. टोटल चार्ज कसा पाहिजे? सेम पाहिजे. चार्ज बदलला तर तुमचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर चुकलेलं असणार. कसं सांगतोय का? एक लक्ष द्या. हे पहा, ह्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं येईल? किंवा हे जे तुम्हाला पहिलं मी स्ट्रक्चर दिले पाय सिग्मा लोन पेअरचं, तर ह्याच्यावर टोटल मायनस चार्ज 1 आहे का? आहे. आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढू, -1 चार्ज मिळाला पाहिजे. तो कसा मिळेल का? हे डबल 1 येतील पण हा चार्ज येतील का नाही? म्हणजे तुमचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर दुसरा असेल त्याच्यावर इथं त्याचं निगेटिव्ह चार्ज असेल ना, चार्ज तोच राहील. आता इकडे बघा, हा न्यूट्रल मॉलिक्युल आहे. हा कसा मॉलिक्युल आहे? न्यूट्रल मॉलिक्युल आहे. आता न्यूट्रल कसा मॉलिक्युल. मी काय करतोय, ही इलेक्ट्रॉन स्पीड इथं आली, ही इलेक्ट्रॉन स्पीड इथं गेली. रेझोनेटिंग स्ट्रक्चर पुढलं कसं असेल तुमचं?
CH2 मायनस सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड OH प्लस प्लस OH ऑक्सिजनवर प्लस चार्ज येईल का? हो 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 आता लक्ष द्या, इथं हा मॉलिक्यूल न्यूट्रल दिसतोय का? हो. कुठला चार्ज येतो नाही. हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही. आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज समजू नका. इथं सुद्धा न्यूट्रलच आहे रे, +1 -1. हम्म. हो प्लस एक आहे मायनस एक आहे. त्यामुळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायची, काढल्यानंतर चार्ज बघायचा, सगळी चार्ज सेम आहे का हे चेक करायचं. पहिला रूल लक्षात का? आणि दुसरा रूल आहे की पोझिशन ऑफ atoms should remain the same. ऍटमची पोझिशन कधीही बदलायची नाही. एवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढली आपण, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांची पोझिशन बदलली का आपण? नाही बदलली. आपण कुणाची पोझिशन डिस्प्लेसमेंट केली? पाय इलेक्ट्रॉन्सची. इलेक्ट्रॉन दोन रूल लिहून घ्या. राईट डाऊन दी रूल्स फॉर रायटिंग द रेझोनन्स स्ट्रक्चर. काय? टोटल चार्ज ऑन ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर शुड बी सेम. आणि सेकंड म्हणजे पोझिशन ऑफ ॲटम शुड रिमेन द सेम. लिहा पटकन. सेम. लिहा. चलो झालं? केलं का? चला, पाय सिग्मा लोन पेअर मध्ये अजून काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ही बेन्झीन रिंग आहे आणि ह्याला NH2 डॉट डॉट. ह्याचा रेझोनन्स होईल का? हो होणार होईल. हो हो होणार. चार 5 स्ट्रक्चर्स होणार. 5 पाच होणार बा. 5 होणार. 5 एक द्या ना, द्या. दुर्गा लक्ष द्या एकदा. जिथं तिथं बेन्झीन रिंग असते आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असेल, बेन्झीन रिंग ओळखली किमान 5 स्ट्रक्चर्स येतात. आलं लक्षात? चलो, ह्याचा रेझोनन्स काढता येईल का? हो येणार. हो हो येणार. पाय हो, सिग्मा लोन पेअर. याचा रेझोनन्स होईल का? हो. हो हो होणार. स्ट्रक्चर सगळ्यात आधी एक लिहून घ्या, त्याच्या पुढे त्याची रेझोनन्स स्ट्रक्चर आणि हायब्रिड स्ट्रक्चर काढायला जागा सोडा. चला लिहा. आणि ही रेझोनन्स स्ट्रक्चर काढा बरं का. चलो, आता आपण तिसरी कॉन्जुगेटेड सिस्टम बघूया. कॉन्जुगेशन मध्ये तिसरा असेल आपलं पाय सिग्मा डॉट. काय असणार तुमचं? पाय सिग्मा डॉट. डॉटचा अर्थ माहित आहे का? फ्री रॅडिकल. फ्री रेडिकल. इलेक्ट्रॉन. फ्री रॅडिकल. चलो, नेहमीप्रमाणे पहिलं स्ट्रक्चर आपलं CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डॉट. त्याचं हायब्रिड स्ट्रक्चर सॉरी रेझोनन्स स्ट्रक्चर होईल का? कॉन्जुगेटेड सिस्टम आहे का? पाय सिग्मा डॉट आहे. पाय सिग्मा डॉट आहे का? आता कसं होणार? आता इथे थोडासा चेंज आहे. केमिस्ट्री मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी काही एरो वापरले होते का? आपण एरो करतो ना, एरो 3 टाईपचे असतात. हे बघा हे बघा हे बघा. एक एरो असा असतो, एक एरो असा असतो आणि काही एरो असे असतात. हा जो एरो दाखवलाय
याचा अर्थ काय माहिती का? दिस इज कॉल्ड एज अ एक फिश हुक आहे. एक इलेक्ट्रॉन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल, सिंगल इलेक्ट्रॉन जात असेल तर असायला दाखवायचं, इथून इथं जातो. दोन इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजेच एक बॉन्ड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल तर असा सिंगल एरो दाखवायचा. आणि एक इलेक्ट्रॉन डावीकडं आणि एक इलेक्ट्रॉन उजवीकडं असे सिंगल इलेक्ट्रॉन दोन्हीकडे दोन जात असतील तर असे दोन फिशुक हाफ एरो दाखवायचे. अर्थ समजला का? चलो आता रेझोनन्स मध्ये यायचं. बघा आपली कॉन्जुगेटेड सिस्टम कुठली आहे? पाय सिग्मा डॉट. आपल्याला हा जर इलेक्ट्रॉन इथं आला तर डबल बॉन्ड तयार होईल का? नाही होणार. नाही होणार, एकच इलेक्ट्रॉन आहे तो. अजून एक आणखीन एक इलेक्ट्रॉन बॉन्डची पेअर पाहिजे. तयार व्हायला. अजून एक इलेक्ट्रॉन हवाय बॉन्ड व्हायला. इथं आला तर इथला एक इलेक्ट्रॉन याकडे जाईल का नाही? तर तुमचं स्ट्रक्चर कसं राहील? CH2 डॉट बॉन्ड बॉन्ड CH डबल बॉन्ड मग हा डॉट आणि हा डॉट दोन्हीचा मिळून इथं काय होईल? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड झालं की रेझोनन्स स्ट्रक्चर. आता ह्याचा हायब्रिड स्ट्रक्चर कसं? हायब्रिड स्ट्रक्चर CH2 हायब्रिडचं हायब्रिड स्ट्रक्चर करताना पहिला रूल काय? स्केलेटन काढून घ्यायचा. स्केलेटन काढून घ्यायचं. दोन पार्शियल पार्शियल डॉट पार्शियल डॉट. फरक समजला का? अर्थ लक्षात आला का? चलो मग हे आता मी सर्कल केले तेवढं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून घ्यायचं आणि त्याचं रेझोनन्स नंतर काढा घरी. थोडंसं आता लेक्चर संपत आलंय, आपल्याकडे वेळ कमी आहे. याचा हायब्रिड स्ट्रक्चर काढता येईल का? रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येतील का? हो 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 येते. हो येतील सर. चलो चलो याचं काढता येईल का? हो हो येते. चालतंय. हे लिहून घ्या. लिहून घ्या. आपल्याला रेझोनन्स वर किमान 3 ते 4 लेक्चर स्पेंड करावे लागतील. एवढा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. नुसतं रेझोनन्स स्ट्रक्चर काढणार. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याची स्टॅबिलिटी बघणार आहे. 4-5 स्ट्रक्चर जेव्हा तुम्हाला दिली जातील रेझोनन्सची, त्यातली कुठली स्टेबल आणि क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची सिस्टम म्हणजे चौथी कॉन्जुगेटेड सिस्टम पाय सिग्मा पाय. कुठली? पाय सिग्मा पाय. पाय. पाय सिग्मा पाय कशा असेल बघा. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O. याच्यात कंजुगेशन आहे का? आहे. आहे. हो आहे. 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 पाय सिग्मा पाय सिग्मा पाय. आता ह्याच्यामध्ये कसा रेझोनन्स होईल? इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होईल? ऐका एक तर इलेक्ट्रॉनच्या पेर उजवीकडे सरकतील किंवा डावीकडे सरकतील. डावीकडे सर. दोनच ऑप्शन आहेत ना. ऐका उजवीकडे सरकली तर चित्र कसं असेल पाहूया. बघूया. उजवीचा अर्थ काय? इलेक्ट्रॉनची पेर इथं आली, बरोबर आहे? मायनस चार्ज. तर ही इलेक्ट्रॉनची पेर येतील का? हो ऍट अ टाइम चेंजेस होणार. ही इलेक्ट्रॉनची पेर इथं आली की ही इलेक्ट्रॉनची पेर इथं आली. स्ट्रक्चर कसं झालं तुमचं? CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. चार्जेस कसे होतील? ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर प्लस चार्ज. आपला जो रूल होता तो लागू झाला का?
चार्ज ऑन द ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर शुड बी सेम, बरोबर आहे का? येस. हो. हो आहे. येस. चलो आता आपण असं समजूया की इलेक्ट्रॉन स्पिन ह्या कार्बनवर आली, ही इलेक्ट्रॉन स्पिन जर या कार्बनवर आली तर ही इलेक्ट्रॉन स्पिन या कार्बनवर येईल का नाही? लेफ्टला शिफ्टिंग झालं तर स्ट्रक्चर असं का? CH2 मायनस सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH मायनस नाही सिंगल बॉन्ड O प्लस, प्लस. किंवा ही इलेक्ट्रॉन स्पिन या कार्बनवर नाही तर इथं आली तर इथे डबल बॉन्ड येईल का नाही? हो. बघा असं झालं, कळलं का? ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल का नाही? हो येणार. हो. आता ह्या दोन्ही मधला हो येणार. इलेक्ट्रॉनची पेट तसं बघायला तर इकडे पण चार्ज न्यूट्रल, इथे पण चार्ज न्यूट्रल झाला. फक्त फरक काय माहितीये का? आपल्याला जेव्हा अशी पॉसिबिलिटी आपण इलेक्ट्रॉन उजवीकडे सरकवायचे, आपण इलेक्ट्रॉन उजवीकडे सरकवून स्ट्रक्चर काढायचं का डावीकडे सरकवून स्ट्रक्चर काढायचं, इट डिपेंड्स की तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं एवढ्या स्ट्रक्चर मध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम कुठे आहे बघायचा आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज द्यायचा प्रयत्न करायचा. एवढ्यात मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कुठला आहे? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन मायनस. ऑक्सिजनवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर दॅट बिकम्स अनस्टेबल. ते स्ट्रक्चर कसं राहील? अनस्टेबल. अनस्टेबल. स्ट्रक्चर कसं राहणार तुमचं? अनस्टेबल स्ट्रक्चर राहणार आहे. त्यामुळे मग रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुमचं उजवीकडचं असेल का खाली लिहिलेलं असेल? उजवीकडचं. कधीही मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमवर पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही लिहायचा नाही. चलो याचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येईल का? याचा रेझोनन्स होईल का? सर. होणार. हा? होणार. 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 हम्म. चला याचा रेझोनन्स होईल का? हो होणार. थांबा, याची पॉसिबिलिटी काय आहे? ही इलेक्ट्रॉन पेअर जर वर गेली तर ही इलेक्ट्रॉन पेअर मायनस इथे चार्ज वर. हा एक पॉसिबिलिटी, किंवा ही इलेक्ट्रॉन पेअर रिंग मध्ये आली, ही ती इलेक्ट्रॉन खाली येऊन इकडची खाली जाणार. काय होईल? इलेक्ट्रॉन्स वर सरकतील का खाली येतील? वर सरकतील. वर सरकतील. वर सरकतील इलेक्ट्रॉन्स. इथं 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतील, इथं 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतील. दुर्गा मला सांगा 5 का 5 होतील? रेझोनेशन स्ट्रक्चर्स. कारण बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंग आहे. बेन्झीन रिंग आहे. आता लास्ट सिस्टम की लिहून घ्या, चला पटकन लिहून घ्या. घेतलं? लास्ट किती नंबरची सिस्टम आली आपली? 5 की 6? 5 नंबर. किती का? 5th नंबर. लोन प्लस पेयर्स प्लस प्लस. आपलं लेक्चर संपत आलेलं आहे. इकडे लक्ष द्या. याला काही जास्त डिस्कशन करायची आवश्यकता आता राहिलेली नाही, कारण बराच वेळ झाला आपण डिस्कशन करतोय. कसं असेल सिस्टम सांगायचं? लोन पेअर सिग्मा प्लस सिग्मा आणि प्लस आहे. तुमचं इकडे प्लस चार्ज. डबल बॉन्ड CH2 हे न्यूट्रल आहे का? नाही. प्लस चार्ज आहे आणि प्लस चार्ज येणार. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार, चार्ज रिमेन्स दी सेम. चलो CH3O CH2 प्लस होईल का रेझोनन्स? हो. गुड. CH2 प्लस सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CHOH. इथे एक्सप्लिसिट कॉन्जुगेशन आहे. लोन पेअर
लोन पे सिग्मा. सिग्मा सिग्मा लोन पाय पे पाय आहे का? आणि पाय सिग्मा प्लस प्लस होईल का? हो. होऊ शकतं. असं स्ट्रक्चर ऑफ द डे. होईल का? होणार. होणार. हो होणार होणार. आता एवढ्या सगळ्याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढणार. हो. हो. ठीक आहे, मग आपण थांबूया. आज इथं आपण थांबूया. बराच वेळ झाला, ऑलमोस्ट 1 तास झाला आपला डेटा सुरू आहे. चलो उद्याच्या किंवा उद्या म्हणजे डे आफ्टर टुमॉरो जे नेक्स्ट लेक्चर आपलं होईल त्याच्यामध्ये आपण असं दाखवूया की रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्हाला 2 आणि 3 4 दिली तर त्यातलं स्ट्रक्चर स्टेबल कोणतं असेल, स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. चालेल. चलो थँक्यू. गुड डे.